मागच्या मार्चमध्ये इन्फ्लेशनचा दर 7 काहीतरी 2 वगैरे होता आणि आता तो 14च्या वरती गेलेला आहे. ह्याचा अर्थ की महागाई कधी नव्हती एवढी 70 वर्षात शिगेला पोचली आहे. 70 वर्षात काँग्रेसनी म्हणजे आम्ही काय केलं विचारणाऱ्यांना मला सांगायचं आहे की आम्ही इन्फ्लेशन जेव्हा जागतिक बाजारात इन्फ्लेशन होतं तेव्हा आम्ही इन्फ्लेशन रोखून धरलं होतं. आता जागतिक बाजारामध्ये इन्फ्लेशन नाही आहे पण आपल्याकडे इन्फ्लेशन आहे. पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव, गॅसचे भाव हे कुठे पोचलेत हे एखाद्या घरात काम करणाऱ्या माझ्या बहिणीला विचारून बघा. गाडी वापरणाऱ्या एका मध्यमवर्गीय माणसाला विचारून बघा. स्कूटर, मोटरसायकल, अगदी गाडी, ट्रक चालवणाऱ्या किंवा ट्रकचा मालक किंवा ड्रायव्हर जेव्हा भरतो तेव्हा तो आधी टाकीत किती भरायचा आणि कितीमध्ये ती फुल व्हायची आणि आता कितीमध्ये फुल होते याचं अंतर काढून बघा. आणि त्याच्यामुळे एकंदरच महागाई ही भाजून काढते. उन्हाचा चटका कमी बसतोय आणि महागाईचा चटका जास्त बसतोय. आणि आपण फक्त म्हणजे मीडियामध्ये सुद्धा काय किंवा पेपरमध्ये सुद्धा काय आणि पॉलिटिकल चर्चेत सुद्धा काय नॉन इश्यूजला इश्यू करतो. आता ते का केलं जातं आहे ते हे मी आधी सांगितलं त्याच्यासाठी की महागाई कोणाच्या लक्षातच येऊ नये. आणि म्हणून कार्ल मार्क्सने सांगितलेलं आहे की धर्म ही आफूची गोळी आहे. लोक सगळं विसरतात. म्हणजे आता वेळ अशी येईल की लोक म्हणतील की उपाशी राहू, पण कोणी उपाशी राहत नाही. उपाशी पोटीच क्रांती घडते, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे महागाई आवर्ती घ्या, महागाईवरती काहीतरी बोला, अन्यथा पुढचा काळ कठीण आहे. साहेब, आता आज गृहमंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की अनधिकृत मशिदींवरील बोंगे काढण्यात यावेत आणि पहाटेची संदर्भात सुद्धा जे काही होत आहे त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जे गाईडलाईन दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी करावी. असं आहे की सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या गाईडलाईन्स प्रमाणेच तुम्हाला वागावं लागेल. धर्म कुठलाही असो, एकदा न्यायदान झाल्यानंतर ते पाळावंच लागतं असे अलिखित संकेतच आहेत. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश हे कोणालाच धुडकावता येणार नाही, तो कुठलाही धर्म असो. राज ठाकरे अयोध्येचा दौरा करणार आहे, तिथे रेड कार्पेट टाकलं जाणार आहे, त्यांना विशेष व्यवस्था दिली जाणार आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्यात सुरक्षाही अधिक दिली जाणार आहे त्यांना. परत महाराष्ट्रात सुद्धा कदाचित सेंट्रलची त्यांना सुरक्षा दिली जाईल अशी चर्चा सुरू आहे. असं की ते अयोध्येला जाणार आहेत का ते अमृतसरला जाणार आहेत त्याच्याशी मला काय करायचं. त्यांना कुठली सुरक्षा देणार आहेत? त्यांना फार मोसादची मिळू द्या, तर अमेरिकेचा कुठली एजन्सी आहे ती CIA त्याची मिळू द्या, मला काय करायचं त्याची. हेच इश्यूचा नॉन इश्यू पुढे नेणं. इश्यू कसला तुम्ही मला विचारला तर पेट्रोल भावाचा, डिझेल भावाचा, भाजीच्या भावाचा. आधी इश्यू तिथं सुरू केला आणि आता पोचलं अयोध्येवर. म्हणजे तुम्हाला पण त्याची चिंता नाही आहे की भाव कुठे जात आहेत, तुमचे पगार कसे आहेत, आपल्या नोकऱ्या राहणार आहेत की नाही, चॅनल्स किती बंद पडत आहेत, किती पेपर बंद झाले, याची कोणालाही चिंता नाही. पण ते अयोध्येला चाललेत. अहो जाऊ द्या, तुमचं घर कुठे चाललंय ते बघा. पण कुठेतरी अशा माध्यमातून भाजप राजकारण करू बघते का जे मेजर इश्यू आहेत ते तुम्ही त्याच्यावरच येत आहे. अहो तुमच्याच एका भगिनीने सांगितलं ना की इन्फ्लेशन मागच्या एप्रिल-मे मध्ये 7 होतं, आता ते 14.5 आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकांनी त्याच्यावर चर्चा करायला हवी. तुम्ही पण त्याच्यावर चर्चा करायला हवी. पण तुम्हा लोकांना सवय लागली आहे इश्यूजचं नॉन इश्यूकडे घेऊन जायचं.
अहो कोणी अयोध्यात गेलं काय, कोणी राम मंदिरात गेलं काय? सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये महागाईने ज्या चापट्या बसत आहेत त्या कमी होणार आहेत का? त्या महागाईकडे लोकांचं दुर्लक्ष व्हावं आणि तुमच्या हेडलाईन्स या महागाईवर कशा बोलू नयेत यासाठी हे केलं जातं आणि तुम्ही त्या ट्रॅपमध्ये अडकताय. आणि आम्हाला ट्रॅपमध्ये अडकायचं नाही. आम्ही बोलू आता फक्त महागाईवर. आम्हाला काय करायचं ते कुठे गेलो, कोण कुठे गेलं, आमचं काय घेणं देणं आहे. फक्त मला एवढंच म्हणायचं आहे की लोक श्रीराम म्हणतायत, महागाई इतकी वाढू देऊ नका की त्याला रामनाम सत्य हे म्हणावं लागेल. साहेब, ग्रामीण महाराष्ट्रात, विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात लोड शेडिंगचा मुद्दा फार चर्चेत आहे आता. आणि त्या खरं तर गिरीश महाजनांनी असं म्हटलंय की आमच्या सरकारच्या काळात आम्ही एक दिवस पण लोड शेडिंग होऊ दिलं नाही आणि आता बघा किती लोड शेडिंग केलं जाते. नाही आता मी स्पष्ट सांगतो, माझा काही त्याच्यावरती अभ्यास नाही, त्याच्यावर अभ्यास नाही, त्याच्यावर मी बोलत. सर असंही कळतंय की जी म्हणजे आमदारांना घर देण्याची घोषणा झाली होती त्या संदर्भातली जागाचे वेगवेगळे ऑप्शन समोर आहेत. एक गोराईच्या पण जागेसंदर्भातला अजून कुठलाही ऑप्शन नक्की झालेला नाही. माझ्याकडे आत्तापर्यंत 51 आमदारांनी वैयक्तिक संपर्क साधला आहे आणि जर वेळ आली तर आता जेवढे खाली प्लॉट्स आहेत त्या सगळ्यावरच रेसिडेन्शियल करण्याचा आमचा विचार आहे. कारण का म्हाडाचे अर्ध्याधिक प्लॉट्स लक्ष न दिल्यामुळे हे झोपडपट्टीधारकांनी झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या आहे, कोणीतरी तिच्यावर कब्जा मिळवला आहे, कोणीतरी तिच्यावर अनधिकृत बांधकामं केली आहेत. त्याच्यामुळे हे सगळे प्लॉट्स जे रिकामे आहेत त्यांच्या बाउंड्रीज करून त्या सगळ्याच उघड्या बाजारात आणण्याचा माझी पॉलिसी ठरते. कारण का मुंबईत घरांना प्रचंड मागणी आहे आणि म्हाडाच्या घरांना तर त्याहून अधिक मागणी, आणि इतरांपेक्षा म्हाडाची घरं स्वस्त असतात. त्यामुळे लोकांना अपेक्षा असते की म्हाडांनी घरबांधणी करावी. ती घरबांधणी आम्ही करतो आहोत. आता जवळजवळ 10-1 हजाराचा घरांचा प्रकल्प पहाडी गोरेगावला येतो आहे. पण त्या पहाडी गोरेगावबरोबरच 1 एकर 2 एकर असे ज्या जमिनींचे तुकडे पडलेले आहेत तिथे 400-500 अशा घरांच्या जर स्कीम्स आल्या तर मला वाटतं की चांगल्या सदनिका स्वस्त दरात आपण मुंबईकरांना किंवा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना देऊ शकतो. मग कोणते या विशेषतः आमदारांच्या घरांसाठी कुठल्या जागांचे असं आमदारांची घरं बिरं हे तुम्ही जे नेहमी चालवताना ती आमदारांची घरं आज नाही दिली जातात. ती अनादी काळापासून ती देण्यात आलेली आहेत. ती इथली हातगाडी विकणाऱ्यांना 40-40 एकर देण्यात आलेले आहेत. इथल्या माथाडी कामगारांना 40 एकर देण्यात आली आहेत. इथल्या पोलीस फेडरेशनला 100 एकर जागा देण्यात आली आहे. आणि असे म्हणजे कुपरेज मैदानाच्या समोर एक दिलवारा म्हणजे कुपरेज मैदान माहिती आहे ना कुठे, मंत्रालयाच्या बाजूला, तिथे पोलिसांना त्या काळी सोसायटीला जागा देण्यात आली. सरकार नेहमी असं जागा देण्याचं काम करत असतं आणि त्यातनं बऱ्याच गरिबांना जागा देऊन चांगले एरिया मिळत 50-50 वर्ष जुने आहेत. आता ते पुनर्विकासाला येत आहेत. तर त्यांचा किती मोठा फायदा होणार आहे हे त्यांना समजतं आहे. तुम्हाला हे नकारात्मक वाटत असेल पण हे फक्त यासाठी जाणून घेतोय की कारण गोरेगावची जागा जसं तुम्ही आधी घोषणा करताना गोरेगाव म्हणाला होतात, पण जसं लिटिगेशन आहे किंवा बाकी इतर गोष्टी काही म्हाडामध्ये कुठेही लिटिगेशन नाही. म्हाडाच्या जमिनींवरती जास्त लिटिगेशन कोणी चालवू शकत नाही. मला वाटतं की म्हाडाकडे बघण्याचा सर्वच राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन हा काही फार सिरियस नव्हता. कारण का ही सगळी खाती ही पूर्वी हँडल्ड बाय चीफ मिनिस्टर होती. त्यामुळे चीफ मिनिस्टरला एवढा वेळच नसायचं की म्हाडामध्ये लक्ष घालायचं. पहिल्यांदा एक स्वतंत्र खातं असलेला एकमेव खातं असलेला मंत्री त्यांना त्या खात्याला मिळाला आहे. त्याच्यामुळे त्याच्यातलं जे कमी जास्त आहे ते मला प्रत्यक्ष निदर्शनास येतं आहे आणि त्यामुळे या सगळ्यांमध्ये सुधारणा करून म्हाडा कशी पुढे जाईल याच्याकडे लक्ष आहे. आणि त्याच्यातलं प्रत्यक्ष तुम्हाला दिसतं आहे की म्हाडा BDD आमच्याकडे आल्यानंतर आज BDDचं काम सुरू झालं आणि लोकांनाही आज ते पचनी पडलं आहे की जे सांगतायत सरकार, जे MVA सांगतं आहे, उद्धव ठाकरेंतर्फे जितेंद्र आव्हाड जे सांगत आहेत ते सगळं होताना दिसते. लोक खुश आहेत. पत्राचाळी लोक खुश आहेत. मोतीलाल नगर लोक खुश आहेत. त्यामुळे पहिल्यांदा विकास गतिमान होताना दिसतोय. आणि सरकारी आम्ही एक हॉस्पिटलचा प्लॉट काढतोय म्हणजे पश्चिम उपनगरामध्ये
एवढं मोठं हॉस्पिटल ही काळाची गरज आहे. आज तिथे 2.5 एकराचा प्लॉट आहे, म्हणजे जवळजवळ तिथे 500,000 बेडच्या हॉस्पिटलचा प्रकल्प येतोय ते कुठे? गोरेगावमध्ये. एक दुसरा मुद्दा असा आहे की जातीय हिंसेच्या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांनी निवेदन काढले, पण त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सही नाहीये. तर चर्चा अशी रंगते की हिंदुत्वाच्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी शिवसेना घाबरते का, अशा पद्धतीनं निवेदनाला पाठिंबा द्यायला. मला वाटतं की हिंसा ती कशीही असो, ती समाजाच्या एकोप्याच्या विरोधात असते. जे काय चालू आहे या देशात, अंतिमतः या देशाचा अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, बांगलादेश झाल्याशिवाय राहणार नाही. आज पुढारलेले देश आहेत, अमेरिका, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इंग्लंड, हे सगळे ख्रिश्चन बहुल देश आहेत. पण आज प्रगतीच्या मार्गावरती इतके पुढे गेलेत की दर रविवारी ते मासला जातात, बाय द नेम ऑफ द गॉड अँड द फादर अँड द होली स्पिरिट आमेन. पण धर्म राजकारणात आणलं नाही. आज आपले भारतीय हे अनेक इंग्लंडमध्ये नोकऱ्या करतात. अमेरिकेत तर कित्येक भारतीय सेटल झाले, 50-60 वर्ष झाले भारतीयांना जाऊन अमेरिकेमध्ये. पण तिथलं तुमचं कुठलीही नॅशनॅलिटी कधी आड येत नाही, तुमचा धर्म तिथे कधी आड येत नाहीत. आज मोठी मोठी देवळं बांधली जात आहेत युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये. धर्मसंस्थांचं महत्त्व जसं जसं वाढत जातं तसा तसा विकासाचा मार्ग अरुंद होत जातो. हा जगाचा अनुभव आहे. साहेब, तो अर्थ आता मेन सेनेचं पत्र त्याचा उल्लेख नाही, कारण की त्यात राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, TMC आहे, मला CPI असं आहे की हे एवढं मोठं राजकारण आहे. नाही, कसं आहे, महाविकास आघाडीचा घटक मित्रपक्ष मी त्या कोर कॅबिनेटला पण सदस्य नाही हो. मला कुठे हा प्रश्न विचारता. और साहब, जिस तरह से दिल्ली की जहांगीरपुरी में हिंसा हुई, कर्नाटक में हुई, आंध्र प्रदेश में हुई, उत्तराखंड में हुई, जुलूस के दौरान मैंने बहुत पहले बोला कि इन्फ्लेशन की गति जिस तरह से पिछले 12 महीने में बढ़ी है, वो 7 से पहुंच गई है 14 पे. आज आप ही बोलिए कि जब आपके पास कुछ कौन सा वाहन है मुझे पता नहीं है, लेकिन अब जो गाड़ी का आदमी फुल टैंक करता था उसको पूछ के देखिए कि पिछले 12 महीने पहले उसकी गाड़ी और 2014 में उसकी गाड़ी कितने दाम में फुल होती थी और अब उसको कितना दाम देना पड़ता है. किसी महिला की, आपके पत्नी को पूछिए, आपके बहन को पूछिए, आपके माँ को पूछिए कि गैस 2014 में कितना था और अब कितना हुआ है. कम से कम कुछ नहीं तो कुछ दुगने के ऊपर चला गया है. यानी जो गैस 300 और 400 में बेचा जाता था, वो क्या गैस अब 1000 रुपया हो गया है. हम उसके ऊपर बात ही नहीं करते ना. हमको तो सिर्फ हुबली में क्या हो गया, व्हाट्सएप से कहाँ दंगा हुआ, वो चित्र दिखा के आप भी लोगों को जो प्रबोधन करना चाहिए, लोगों को जो सच्चाई बताना चाहिए, हम उससे ही दूर भाग रहे हैं. जो मुद्दे लोगों को अपेक्षित हैं कि तुम्हारी तरफ से, हमारी तरफ से, वो चर्चा हो के सत्ताधारी को बताया जाए कि मानसिकता क्या है लोगों की, वो सच सामने ही नहीं आ रहा है. नहीं, दो चीजें हुई. जिस तरह से 4 राज्यों में हिंसा की घटनाएं सामने आई, क्या महाराष्ट्र सरकार पूरी तरह से इस तरह की हिंसा को रोकने तैयार है? और आज एनसीपी की तरफ से स्पेशल रूप से कल्याण में सर्वधर्म समभाव की प्रार्थना की गई, संविधान पे भी प्रस्तावना पढ़ी गई. लेकिन दूसरी तरफ मुंबई की रजा अकेडमी ने मुंबई पुलिस कमिश्नर को अपील की है कि मुंबई सहित में जितने तमाम मस्जिद हैं उनको लाउड स्पीकर रमजान के महीने में लगाने की परमिशन दी जाए. तमाम मस्जिदों के मौलाना से अपील की गई, वो भी कमिश्नर से बात करें. पुलिस के सहयोग से, सरकार के सहयोग नहीं मिलता. इस तरह देखो, ऐसा है कि कानून के दायरे के बाहर कोई नहीं जा सकता है. कोई भी हो, किसी भी धर्म का हो, वो कानून के दायरे के बाहर नहीं जा सकता है. जो सुप्रीम कोर्ट ने कहा है वो बंधन भारत के सभी नागरिकों को लागू होता है, सभी धर्मों को लागू होता है. इसके बारे में उसकी आगे क्या बात है. गेली मागची 2 वर्ष वगळता एक पद्धत राहिली, एक ट्रेडिशन राहिले की दर मे मध्ये लॉटरी असते. या मे मध्ये लॉटरी जर असायची असेल तर आतापर्यंत ऍड आली असती, पण असंही नाही. पुढच्या सोमवारपर्यंत मी तुम्हाला सांगेन. म्हणजे या मे
साहेब कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी यांची योजना ती जी टाटा कॅन्सर मेमोरियलला देणार होती त्याच्यात काय अपडेट आहे? नाही, ते दिले आम्ही घरं. ट्रान्सफर झाले. आव्हाडसाहेब, टाटा कॅन्सरला घरं देऊन काही महिने गेले. आम्ही त्यांना चाव्या दिल्या, आमचं ॲग्रीमेंट करून झालं. आता त्यांचं ते बघतील, आम्हाला माहीत नाही आता. आव्हाडसाहेब, आता बाळा नांदगावकर यांनी सांगितले की राज ठाकरे यांनी हिंदुत्व भूमिका घेतल्यानंतर ना आता त्यांना धमक्यांचे फोन यायला लागले आणि सुरक्षा व्यवस्थेची मागणी केलेली. नाही म्हणजे हे वक्तव्य रास्त आहे का की मुद्दामपर्यंत आधी माझे हात बघितलं काय कुठे जोडलेत मी? हरिओम. तुम्ही राज ठाकरेंवर बोलायचं टाळलं आहे, आज यापुढे नाही नाही, मला टाळलं वगैरे नाही. त्यांना आल्या असतील, आम्ही कुठे नाकारतो त्यांना असतील आल्या. त्यांना Z+ द्या. आमचं काहीच म्हणणं नाही. इश्यूजवर बोलूया, नॉन इश्यूजवर बोलायचंच नाही मला. हा माझ्यासाठी नॉन इश्यू आहे. बाळा नांदगावकर कोणाला तरी पत्र लिहितील, त्याच्यावरती गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री, पंतप्रधान निर्णय घेतील. आणि ह्या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला सुरक्षित ठेवणं ही शासनाची जबाबदारीच आहे. त्याच्यात काय मोठं आहे? नाही, काही राजकारणी अयोध्येला जातात, म्हणजे जसे राज ठाकरे झालेत आणि मी पण जाणार आहे. त्याच्यात काय? दौऱ्यांकडे कसं बघताय? मी पण जाणार आहे. काय मोठं? 100 वेळा खंडोबाला जातो, 200 वेळा आम्ही तुळजापूरला जातो. ते काय जाहीर करून जातो काय आम्ही आज चाललो खंडोबाला? देवळात जाताना सांगायचं नसतं. तुमचं आणि देवाचे संबंध असतात. तुम्ही काय समाजाला घेऊन जात नाही ना. मग पिकनिक काढा, काय गरज नाही ना. आपल्याला काय करायचं? अमर साहब, 2-3 दिन पहले आपने एक ट्वीट किया था पवार साहब के घर पे जो पत्थरबाजी चप्पल फेंके गए थे कि उसमें कुछ लोग शराब पी कर रहे थे. उसकी कुछ कनेक्टिविटी मिली कि कौन लोग इनको सप्लाई किए शराब या कहाँ से फाइनेंस हुआ था? नहीं, दुकान ढूंढ रहा हूँ मैं. पुलिस का रिपोर्ट है. अब ये सब पुलिस कार्रवाई कर रही है. अब वो दुकान कौन सी थी, वो दारू कौन सी थी, वो विदेशी थी या देशी थी, ये मुझे क्या लेना देना है? जो पुलिस कर रही काम वो करेगी अपना अपना. मुंबई पोलीस आयुक्त जे आहेत संजय पांडे हे रजा अकादमीचे जे नेते आहेत, जे मुख्य आरोपी आहेत, जे दंगल झालेली, जी तोडफोड झालेली आझाद मैदान आणि त्या साईडला, तर त्या संदर्भात ते मोईन मिया जे आहेत त्यांच्या वडिलांच्या उरुसाकरता ते उपस्थित होते आणि या संदर्भात ट्विट जे आहे ते नितेश राणे यांनी केलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की या संदर्भात महाविकास आघाडी या सगळ्याला प्रोत्साहन देत आहे का, म्हणजे एका आरोपीच्या इथे नितेश राणे हे माझे जवळचे मित्र आहेत. ते एकेकाळी मी जी भूमिका घ्यायचो त्या भूमिकेबरोबर असायचे. जेव्हा पुण्यामध्ये एक पुतळा तोडला गेला तेव्हा ते खंबीरपणाने ते पुतळे तोडणाऱ्यांच्या बाजूने उभे राहिले. जेव्हा पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देण्यात आलं तेव्हा देखील अत्यंत हिरिरीने त्या म्हणजे त्यांच्या विरुद्ध आम्ही जी भूमिका घेतली होती तशी त्यांनी पण एक भूमिका घेतली होती त्यांच्याच विरोधात, म्हणजे त्यांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या त्यांच्या. चलता है, नया दिन आता है, नया सूरज जाता है, नया उजाला आता है. चलता है. जरी त्यांनी केले तरी मुख्य आरोपीच्या घरी जाणं एखाद्या पोलीस आयुक्ताने हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं? ते तुम्ही पांडेंना विचारा ना, त्यांचं काय वकीलपत्र घेऊन बसलोय मी. राज ठाकरे साहब को जाने की शुभेच्छा देंगे सर? अरे वो भगवान शुभेच्छा देता है ना, आप उसके पास बात है ना मंदिर में मांगने के लिए. वो देगा ना, मैं क्यों दूँ किसको? सर म्हणजे सरकारकडनं असं म्हटलं गेलंय की सर्वोच्च न्यायालयानं जो काही मार्गदर्शन दिले किंवा गाईडलाईन्स दिले त्याच्यामध्ये कुठेही भोंगे उतरवण्यासंदर्भात निर्णय दिलेला नाहीये. फक्त परवानगी देऊन भोंगे दिले जातात आणि ज्यांना परवानगी आहे त्यांचे भोंगे ठेवले जातील. ही सरकारची भूमिका आहे. आणि राज ठाकरेंचं अल्टिमेटम असं आहे, तो म्हणाले की नाही तर मग होणाऱ्या परिणामांना सामोरं जायला. असं आहे की सरकारच्या वतीने गृहमंत्र्यांनी ह्याच्यावरती स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की जे कायद्याप्रमाणे आहे, सर्वोच्च न्यायालय जो आदेश देतो तो सरकारला दिलेला आहे आणि सरकार त्यानुसार कारवाई करेल. और सबसे एक आपने मराठी में बात की, सिर्फ हिंदी में बता दीजिए कि राज ठाकरे इनको धमकी आ रही है, उसके बाद उनको सुरक्षा की मांग. देखो ऐसा है कि किसी को धमकी आती है तो उसकी जान की रक्षा करना
ये आम आदमी की भी जिम्मेदारी है, ये तो गणतंत्र का एक हिस्सा है। उस बारे में इसमें टीवी पे चर्चा करने जैसे क्या है? धमकियां तो सभी को आती है, राजनीति में तो ये चलता ही रहता है। सरकार सुरक्षा मुहैया कराएगी सर, हाँ, अगर वो डिमांड करते हैं तो। अभी हमारे मित्र बाळा नांदगावकर जी दिलीप वळसे पाटिल जी को अच्छी तरह जानते हैं। बहुत साल वो विधानसभा में रहे हैं और बहुत साल दिलीप वळसे पाटिल भी विधानसभा में रहे हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।